नमस्कार, प्रजासेवा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। सध्या सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्पा आलेला आहे। प्रचाराच्या आजच्या या शेवटच्या दिवशी आपण पोचलो आहोत सावळेश्वर पंचायत समिती गणातील कोळेगाव या ठिकाणी। याच गणामध्ये कामती जिल्हा परिषद गट आहे। त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी जी पदयात्रा निघालेली आहे त्याच पदयात्रेदरम्यान ज्या लोकसेवक म्हणून ज्यांनी मोहोळ तालुक्यात विधानसभा लोकसभा लढवून सर्वसामान्यांची कामं गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत असे संजयअण्णा क्षीरसागर यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत। तर या ठिकाणी आपण संजयअण्णा क्षीरसागर यांना प्रथम पहिला प्रश्न विचारूया की या मतदारसंघामध्ये सध्या दुरंगी फाईट तिरंगी लढत असताना दुरंगी फाईट आहे असे बोलले जात आहे, याकडे कसं पाहता? आम्ही या ठिकाणी दुरंगी फाईट करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ज्या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस आहे, ह्या तीन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जोरावर ताकदीवर लोकसभेमध्ये खासदार प्रणितीताई शिंदे या 64,000 मताच्या लीड मोहोळ तालुक्यातून त्यांना लीड मिळाला। त्यानंतर या तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजाभाऊ खरे यांना याच कार्यकर्त्याच्या जोरावर 31,000 मताचा लीड मिळाला। परंतु लीड मिळाल्यानंतर या सर्व लोकांना वाटत होतं की आता या राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 33 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले होते, त्यामुळे विधानसभेमध्ये देखील सत्ता मिळेल। लोकसभेमध्ये 288 मतदारसंघापैकी 188 मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळाला होता आणि हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ही जी काही माणसं आहेत ही लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करत होती आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघात 64,000चा लीड मिळालेला बघून हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात घुसले आणि आदरणीय पवार साहेबांना त्यांनी हे दाखवलं की आम्हीच या पक्षाचे इथले प्रमुख आहोत आणि दिशाभूल केली आणि या ठिकाणी माझं तिकीट कापून त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली। आयत्या वेळेस आदरणीय पवार साहेबाच्या आदेशाप्रमाणे मी देखील या विधानसभा निवडणुकीत आमदारांना पाठिंबा दिला। दुर्दैवानं आमदार या ठिकाणी निवडून आले, पण राज्यातली सत्ता गेली आणि मग ही जी माणसं आहेत ही मंत्रालयामध्ये ठेकेदारी करतात, विकास कामाच्या नावाखाली निधी आणायचा आणि टक्केवारी घेऊन विकायचा असा यांचा धंदा आहे। मग सरकार जर नसेल तर यांचा धंदा चालणार नाही, म्हणून या मंडळींनी पुन्हा आपल्या आपल्या पक्षात घड्याळाकडे कोण गेलं, धनुष्यबाणाकडे कोण गेलं, कमळाकडे कोण गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये त्यांनी उघड्यावर टाकलं आणि ज्या कार्यकर्त्यांनी गेली 50 वर्ष या तालुक्यामध्ये प्रस्थापित धनदांडग्या शक्तीच्या विरोधात लढा दिला, संघर्ष केला, रक्त सांडलं, बलिदान दिलं, त्या शिवसैनिकांना आणि त्यांच्या सहकारी मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि मला खऱ्या अर्थात त्यांना वाऱ्यावर सोडणं मला पावलं नाही, म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या अगोदर ठरवलं की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार निवडून दिला, आमदार निवडून दिला आहे, तर आपण या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवार देऊया आणि म्हणून उमेदवार सर्व दिले। उपेक्षित ओबीसी, उपेक्षित मराठा, उपेक्षित बहुजन या सर्व उपेक्षित घटकांना एकत्र घेऊन एकत्रित करून मी ही लढाई या तालुक्यामध्ये लढतोय आणि चांगल्या पद्धतीचा मला रिस्पॉन्स आहे। यामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेच्या सेवेची बांधिलकी असणारे कार्यकर्ते आमच्यावर आहेत।
ह्याच्यामध्ये कुणी ठेकेदार नाही, कुणी मंत्रालयातला दलाल नाही, कुणी खोटे नाटे फसवणूक करणारे लोक ह्याच्यामध्ये नाहीत. हे सर्व प्रॉपर गेली 25 वर्षापासून काम करणारे प्युअर शिवसैनिक आणि सहकारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणून आम्ही ही लढायचं ठरवलेलं आहे. किती मतदारसंघामध्ये म्हणजे आता आपले सहा जिल्हा परिषद 12 पंचायत समिती गण आहेत, यामध्ये किती ठिकाणी आपण उमेदवार उभा केलेले आहेत? आम्ही 5 जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवार 6 मतदारसंघात उमेदवार दिलेले आहेत आणि 12 पंचायत समितीचे उमेदवार देखील दिलेले आहेत. काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. पिनूरमध्ये आता काँग्रेस आणि मशाल मैत्रीपूर्ण लढत होत आहे. पोखरापूरमध्ये देखील तुतारी आणि मशाल मैत्रीपूर्ण लढत होत आहे. आणि 4 गटामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सक्षमपणे आमची भूमिका, आमच्या भावना, आमचा अजेंडा जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे आता लबाड लोक या ठिकाणी घुसलेले आहेत, जे अनगरकरांच्याच जवळ होते, अनगरकरांच्या जवळच जाऊन त्यांनी सत्ता घेतल्या. उमेश पाटलांनी अनगरकरांच्या पाया पडून जिल्हा परिषद सदस्य घेतलं. शेटपळकर अनगरकरांच्याच 40 वर्ष बरोबर होते आणि ते आता अनगरकरापासून अलिप्त झालेत आणि आम्हीच अनगरकरांचे विरोधक म्हणून या तालुक्यामध्ये फिरत आहेत. पण खऱ्या अर्थानं ज्या शिवसैनिकांनी या तालुक्यासाठी बलिदान दिलं, रक्त सांडलं, त्याचेच अनुयायी म्हणजे आम्ही आहोत. आणि ज्या बलिदानाचा आम्हाला विसर नाही, स्वर्गीय पंडितभाऊ देशमुख, त्यांच्या रक्ताच्या थरोळ्यात पाय देऊन आम्ही अनगरला जाऊ शकत नाही. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत लढण्याची वेळ आली तर आम्ही त्यांच्या विरोधात या ठिकाणी लढण्यासाठी सक्षमपणे उभा आहोत. खरं बघितलं तर गेल्या 30 वर्षापासून क्षीरसागर जे कुटुंब आहे हे सातत्यानं प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना आपण सुद्धा भाजपातून खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात केली. परंतु आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना आपण भाजपमध्ये नाही, याचं काय वाटतं आपल्याला? मी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये 2022पासून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अनगरकरांचा शब्द मानायला लागले, अनगरकरांचा शब्द चालायला लागला. आम्ही पक्षाचे पदाधिकारी किंवा संघटनेतले प्रमुख लोक असूनसुद्धा आम्हाला जाणीवपूर्वक डावललं चाललं आणि म्हणून केवळ अनगरकराला विरोध म्हणून आम्ही भाजप सोडलेला आहे. आणि यापुढच्या काळात अनगरकराला विरोध म्हणून की जे आम्ही अनगरकराचे बिलकुल लाभार्थी नाही असे लोक एकत्र येऊन या तालुक्यामध्ये आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात लढत राहणार आहे. पण आपल्याला आपले जे उमेदवार आहेत, मैत्रीपूर्ण लढत असो किंवा तुम्ही सक्षम उमेदवार, यापैकी साधारणपणे सक्षम उमेदवार आपण जे दिलेले आहेत हे विजयापर्यंत, विजयाचा आता जवळच आलेला क्षण, किती उमेदवार विजयाच्या जवळ जातील? या ठिकाणी या पंचायत समितीच्या सत्तेची चावी आमच्याकडे येईल आणि जिल्हा परिषदमध्येही आमचे 1-2 जागा आमच्या लागतील. काही ठिकाणी आम्ही 1 नंबरला येईल, काही ठिकाणी आम्ही 2 नंबरला येईल. परंतु चांगल्या पद्धतीने लोक आमच्या पाठीशी सुद्धा उभं राहतील. कारण आमचा हा पॅनल सत्तेसाठी नसून आमचा हा पॅनल सत्यासाठी आहे आणि ही सत्याची लढाई आहे. आणि थांब जरा कट करा. आणि ही सत्याची लढाई जी आहे ती शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या तालुक्यातल्या जनतेलाही मला आव्हान करायचं आहे, लबाड बोलणारे, खोटं बोलणारे, चमकोगिरी करणाऱ्या लोकांना तुम्ही या तालुक्यातून खड्यासारखं बाजूला काढा. आणि जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या सेवेत आहेत, जे तुमच्या गटातनं लढतात, जे तुमच्या गटात राहतात, जे तुमच्या गणातलं लढतात, ते तुमच्या गणात राहतात. लढायचं एका जागेवरून, ऑफिस दुसऱ्या ठिकाणी, राहायचं तिसऱ्या ठिकाणी आणि धंदा 4थ्या ठिकाणी, असे ही जी काय तंबू टाकणारे लोक आहेत, ह्या तंबूवाल्यांना ह्यांचा तंबू गुंडाळून तुम्ही मुंबई पुण्याला पाठवावं असं मोहोळकर जनतेला मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो. जे नुसतं निवडणुकीपुरते येतात आणि तंबू घेऊन येतात अशांचा तंबू आता गुंडाळण्याची वेळ आली आहे असं या ठिकाणी प्रचारादरम्यान लोकसेवक संजय क्षीरसागर यांनी आपल्याला ठामपणे सांगितले.